नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये दुसरा पदार्थ बनवतोय तो म्हणजे पोह्याचे बॉबी पापड. अगदी कोणालाही जमतील इतके सोपे पापड आहे आणि न फसणारा पदार्थ आहे. माझी 100% खात्री आहे, त्यामुळे सर्वांनी जरूर करून पहा. हे पापड पहा, अगदी दुप्पट, तिप्पट, चौपट फुललेले आहेत आणि ना चवीला एक नंबर तयार झालेले आहेत. हलके, फुलके, पोकळ आणि खुसखुशीत तयार झालेले आहेत. आता हे पापड बनवायला जरासुद्धा कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी मनात येईल तेव्हा 1 किलो पोह्याचे अर्ध्या तासामध्ये तुम्ही भरपूर सारे हे बॉबी पापड तयार करून घेऊ शकता. विशेष म्हणजे जरासुद्धा पीठ न शिजवता, तेलाचा एकही थेंब वापर न करता मी पोह्याचे हे डब्बा भरून बॉबी पापड तयार केलेले आहेत. प्रत्येक घरातील लहान मुलं नेहमीच पालकांकडे कुरकुरे किंवा चिप्स खाण्याचा हट्ट धरतात. जर तुम्ही अशा वेळेस मुलांना असे हे पोह्याचे बॉबी पापड तळून दिले ना, तर ते आवडीने खातील आणि त्यानंतर कुरकुरे किंवा चिप्स अजिबात मागणार नाही. त्यामुळे आपल्या मुलांसाठी तरी एकदा हे पोह्याचे बॉबी पापड जरूर करून पहा. हा पापड पहा किती छान असा फुललेला आहे. सुकल्यानंतर एवढी साईज होती, तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुललेला आहे. मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत, अजिबात तेलकट झालेले नाहीत. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर जरूर करून पहा. त्यासोबतच चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक जरूर करा. पोह्याचे बॉबी पापड तयार करण्यासाठी मी या ठिकाणी साधारणतः 1 किलो पोहे घेतलेले आहेत. आपण नॉर्मली कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो ना, तेच या ठिकाणी वापरायचे आहेत. सुरुवातीला पोहे मी स्वच्छ साफ करून निवडून घेतले आणि एका चाळणीने चांगले असे चाळूनसुद्धा घेतले होते, जेणेकरून काही धूळ, माती किंवा कसले बारीक बारीक कण असतील ना, तर ते पूर्णपणे निघून जातील. आता आपल्याला हे पोहे जे आहेत ना, ते भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे कढईमध्ये सर्व पोहे एकदम न घालता 2-3 बॅचमध्ये थोडे थोडे पोहे कढईमध्ये घालायचे आहेत आणि मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. आता पोहे कितपत भाजावेत? पोह्यांना ना जास्त डार्क रंग येऊ द्यायचा नाही आहे. कमी ते मध्यम आचेवरती मस्त असे हलके फुलके पोहे जे आहेत ना आपले, छान असे भाजून घ्यायचे आहेत. पोहे आपल्या हातावरती घेऊन चुरल्यानंतर अगदी छान असा बारीक भुगा झाला पाहिजे, इतपत मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. लक्षात ठेवा, पोह्याचा जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही, जास्त रंग बदलू द्यायचा नाही. साधारणतः पोह्याची एक बॅच भाजण्यासाठी 4 ते 5 मिनटं मंद ते मध्यम आचेवरती लागतात. हे पहा, एक साधारणतः 4 ते 5 मिनटानंतर मी हे मस्त असे पोहे भाजून घेतलेले आहेत. छान असे भाजले गेलेले आहेत. थोडेसे पोहे हातात घेऊन चुरल्यानंतर अगदी छान असा बारीक भुगा झालेला आहे. मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. आता हे भाजून घेतलेले पोहे एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. चला तर ह्याच पद्धतीने उरलेले सर्व पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सर्व पोहे छान असे भाजून घेतलेले आहेत आणि जे पोहे आहेत ना, ते पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता पहा, हे थंड झालेले भाजून घेतलेले पोहे थोडेसे मी हातात घेऊन पाहते. अगदी छान असा बारीक भुगा झालेला आहे, इतपत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे पोहे आहेत भाजलेले, ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि छान अशी जेवढी शक्य होईल तेवढी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे मस्त अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. जेवढी शक्य होईल ना तेवढी बारीक पावडर तयार करून घ्या. आता ही तयार केलेली पोह्याची पावडर एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने उरलेल्या सर्व पोह्याची पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे मस्त अशी मी पावडर तयार करून घेतलेली आहे. अगदी छान अशी तयार झालेले आहेत. त्यामुळे पोहे आपल्याला व्यवस्थित भाजणं फार गरजेचं आहे. पोहे चांगले भाजले ना की पावडर छान अशी बारीक होते, जेवढी शक्य होईल तेवढी. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व पोह्याची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. जरी तुम्हाला आता एकदम बारीक पावडर वाटत असली ना, तरीसुद्धा काही छोटे मोठे कण किती नाही म्हटले तरी शिल्लक राहतातच. त्यामुळे आपली जी रवा चाळण्याची सुजीची चाळण असते ना, त्या चाळणीने ही पोह्याची पावडर जी आहे तयार केलेली, ती आपल्याला एकदा तरी चाळून घ्यायची आहे, जेणेकरून काही मोठे मोठे छोटे छोटे कण शिल्लक राहिले असतील बारीक व्हायचे, तर ते सुद्धा व्यवस्थित असे निघून जातील आणि आपले जे बॉबी पापड आहे ते अगदी छान असे तयार होतील. हे पहा, अशा प्रकारे मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारचे थोडे मोठे मोठे कण शिल्लक राहतात, ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत. परफेक्ट. आता एकदम मस्त अशी बारीक पावडर आपल्याला ह्या ठिकाणी भेटलेली आहे.
आता ह्यामध्ये ना आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. मी या ठिकाणी आपलं जे प्लेन लाल तिखट असलं ना मिरची पावडरचं, ते या ठिकाणी पोहे खाण्याचे 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. 1 मोठा चमचा भाजलेली जिरा पावडर, 1 मोठा चमचा पापड खार, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे. आता ह्या मसाल्यांचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पापड खार आवर्जून घालायचं आहे, कारण पापड खार घातल्यामुळे आपले जे पापडा जे आहेत ना ते मस्त असे हलके फुलके खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे सर्व मी घातलेले मसाले आणि मीठ जे आहे ते व्यवस्थित असं पोह्याच्या पावडरसोबत मिक्स करून घेतलेलं आहे. आपण जो पापड खार घातला आहे तो सुद्धा फार खारट असतो, त्यामुळे मीठ जे आहे ते घालताना बेताने घालायचं आहे. आता आपल्याला बॉबी पापडसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी नॉर्मली जे थंड पाणी असतं ना आपलं रेग्युलर, तेच वापरायचं आहे. गरम पाणी, कोमट पाणी असं काहीच वापरायचं नाही. आपल्या रेग्युलर थंड पाण्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे. लगेच एकदम जास्त पाणी घालायचं नाही. लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. तसं पोह्याची पावडर आहे, पोहे भरपूर सारं पाणी शोषून घेतात, त्यामुळे हे पीठ मळण्यासाठी थोडं जास्तीचंच पाणी लागतं. जेवढी आपली पोह्याची पावडर भरते ना त्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पटसुद्धा पाणी लागतं. कधी काही पोहे जास्त पाणी ओढून घेतात, काही पोहे कमी पाणी ओढून घेतात. हे पहा, अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून बॉबी पापडसाठी लागणारं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. आता हे जे पीठ आहे ना जास्तीचं घट्ट नाही, जास्तीचं पातळ नाही, अगदी मध्यम असं मळून घेतलेलं आहे. फक्त मळताना ना चांगलं जोर लावून मळून घ्या, म्हणजे कसं मऊसूत असं मळलं जातं आणि बॉबी पापडसुद्धा छान तयार होतात. आता तुम्हाला व्हिडिओवरून समजलं असेल की पिठाची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची. आता हे पीठ जे आहे ना ते भिजत वगैरे ठेवायची अजिबात आवश्यकता नाही. आपण लगेचच त्याचे पापड तयार करणार आहोत. जर तुम्हाला भिजत ठेवायचं असेल तर 5 मिनिटासाठी भिजत ठेवलं साईडला तरी काहीच हरकत नाही. मी साधारणतः 10 मिनिटासाठी हे पीठ भिजत ठेवते आणि लगेचच त्याचे बॉबी पापड तयार करायला घेणार आहे. या ठिकाणी 10 मिनिटं झालेली आहेत. पीठ छान असं भिजलं गेलं आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर ते कोरडं होऊ शकतं. हे पहा, मस्त असं पीठ आपलं या ठिकाणी बॉबी पापडसाठी लागणारं तयार झालेलं आहे. आता ना आपल्याला हे जे पीठ आहे ते आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस साच्यामध्ये पीठ भरताना थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि चांगलं असं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर सोऱ्यामध्ये हे पीठ भरायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, बॉबी पापड जे आहेत ना ते अगदी छान असे सोऱ्यामधून बाहेर पडतात. कारण पुन्हा पीठ मळल्यामुळे काही छोट्या मोठ्या गुठळ्या पिठामध्ये उरल्या असतील तर त्या देखील मोडल्या जातात. हे पहा, आता बॉबी पापड करण्यासाठी अशा प्रकारची जी थाळी असते ना ती थाळी वापरणार आहे. यापेक्षा एक दुसरी थाळीसुद्धा असते, त्याच्या ज्या चकत्या आहेत त्या अशा वेगवेगळ्या आडव्या तिडव्या असतात, तर ती थाळी वापरली ना तरीसुद्धा चालते हे बॉबी पापड तयार करण्यासाठी. आता पीठ जे आहे ते मळून घेतलेलं पुन्हा आपल्याला सोऱ्यामध्ये भरायचं आहे. चांगलं असं दाबून भरून घ्या, जास्त एअर गॅप ठेवू नका. बॉबी पापडची थाळी घालून घेतलेली आहे. आता वरतून सोऱ्याचं झाकण लावायचं आहे आणि मस्त असे बॉबी पापड तयार करून घ्यायचे आहेत. प्लास्टिकच्या कागदावरती मी हे बॉबी पापड घालून घेणार आहे. आपण एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा एकदम मस्त असे बॉबी पापड तयार होणार आहे. कागदाला वगैरे सुद्धा तेल लावायचं अजिबात नाही. हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त असे बॉबी पापड तयार करून घ्यायचे आहेत. लांबट लांबट आकाराचे हे बॉबी पापड तयार करायचे आहेत. आता तुम्हाला किती मोठे छोटे लांबीला तयार करायचे आहेत ना ते तुमच्यावरती डिपेंड आहे. मी या ठिकाणी मध्यम आकाराची आपला हात जेवढा असतो ना तर अर्धा हाता एवढं मी या ठिकाणी लांबीला हे बॉबी पापड तयार करून घेत आहेत. एकदम मस्त असे तयार होतात. सुरुवातीला ना जेवढ्या साच्यामध्ये पीठ घेतलेलं आहे ना तेवढ्याचे बॉबी पापड तयार करून घ्यायचे. त्यानंतर ना या बॉबी पापडची एक एक पट्टी जी आहे ना ती अशी वेगळी करायची आहे आणि एकसारखे असे लावायचे आहेत. हे ना घातल्या लगेचच नंतर करायला घ्यायचं. जास्त मग सुकल्यानंतर व्यवस्थित त्या पट्ट्या आपल्याला वेगळ्या करता येत नाही पापडच्या. हे पहा, अशा प्रकारे एक एक पट्टी घ्यायची आहे बॉबी पापडची आणि एकसारखी अशी लावून घ्यायची आहे. म्हणजे कसं पापड जे आहे ते कागदावरती पूर्णपणे व्यवस्थित मावतात देखील आणि सुकतात देखील छान. असे तुम्ही जर असंच ठेवून जर वाळत ठेवलं नंतर काय होणार, ते एकमेकांना बॉबी पापड चिटकतात आणि व्यवस्थित मग तळले जात नाही. असे सुट्टे करून पट्ट्या वेगवेगळ्या ठेवल्या ना तर छान अशा सुकल्या जातात. त्यासोबतच ना तळायला देखील खूप छान सोयीस्कर पडतं आणि मस्त असे फुगतात, कारण की त्यांना ना तळायला स्पेस भेटते. जर असं एकत्रच आपण वाळत ठेवलं तर ते एकमेकांना चिटकले जातात, मग व्यवस्थित तळले जात नाहीत. हे पहा, आता मी घरामध्येच एक खाली चटई अंथरून घेतली, त्यावरती प्लास्टिकचा कागद घातलेला आहे आणि उरलेले सर्व बॉबी पापड अशा प्रकारे तयार करून घेत आहे. आणि तयार झाल्यानंतर वेगवेगळ्या पट्ट्या या बॉबी पापडच्या सेपरेट करून घ्यायच्या आहेत. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे.
चला तर ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाचे आपण बॉबी पापड तयार करून घेऊयात. हे बॉबी पापड बनवायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी झटपट असे तयार होतात. विशेष म्हणजे जरासुद्धा पीठ न शिजवता आणि एकही थेंब तेलाचा वापर न करता आज आपण हे बॉबी पापड तयार केलेले आहेत. हे पहा, अशा प्रकारे मी घरातच पंख्याखाली आज हे पापड सुकवणार आहे. भरपूर सारे बॉबी पापड तयार झालेले आहेत आणि मस्त असे मी सुट्टे वेगवेगळे करून टाकलेले आहेत. ज्या दिवशी तुम्ही हे बॉबी पापड तयार करणार आहात ना, त्या दिवशी घरातच पंख्याखाली चांगले असे सुकवून घ्यायचेत. मस्त असे सुकले जातात, छान असे कडक होतात. नंतरचे 2 दिवस त्यांना कडकडीत ऊन दाखवायचं, म्हणजे कसं 1-2 वर्ष छान असे टिकतात, अजिबात खराब होत नाही. हे पहा, अशा प्रकारे बॉबी पापड मस्त असे सुकले गेले आहेत. पहिला दिवस घरातच पंख्याखाली सुकवले, नंतरचे 2 दिवस कडकडीत ऊन दाखवलं होतं. बॉबी पापडच्या ज्या पट्ट्या आपण वेगवेगळ्या करून टाकल्या होत्या त्या अख्ख्याच्या अख्ख्या आहेत. पहा तुम्ही, अजिबात बॉबी पापडचे तुकडे वगैरे पडलेले नाहीत. रंग पहा ना, अगदी सुरेख आलेला आहे आणि मस्त अशा वाळल्या गेल्या आहेत. आणि ना, हे पापड वाळायला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. ज्या दिवशी तुम्ही घरात पंख्याखाली वाळवतात ना, त्याच दिवशी ते कडक होतात. चांगले असे टिकावे म्हणून आपण हे उन्हात ठेवलेले होते. हे पहा, मस्तच अख्खीच्या अख्खे बॉबी पापड ह्या ठिकाणी छान असे वाळवून निघालेले आहेत. छान असे कडक झालेले आहेत. तुम्हाला मी तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता या पापडची साईज तुम्ही आत्ता पाहून घ्या. तळल्यानंतर ना अगदी कढईसुद्धा मावत नाही, इतके दुप्पट तिप्पट फुलतात आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागतात हे पापड. परफेक्ट छान असे तयार झालेले आहेत आणि भरपूर सारे तयार झालेले आहेत. 1 किलोमध्ये एवढे सारे पापड तयार झालेले आहेत. अर्धे पापड तरी तुम्हाला मी दाखवले नाही, थोडेसे एका साईडला काढून ठेवलेले आहेत. भरपूर छान असे पापड हे तयार होतात. चला तर आता मी तुम्हाला तळून दाखवते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, बॉबी पापड मस्त असे दुप्पट तिप्पट चौपट फुललेले आहे. अगदी कढईच्या बाहेर आलेले आहेत, इतके मस्त असे फुललेले आहेत. हे बॉबी पापड ना चवीला एक नंबर लागतात. हलके फुलके आणि खुसखुशीत तयार होतात. अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत. पहिली बॅच तुम्हाला मी तळून दाखवली. खूप छान असे हे बॉबी पापड तयार झालेले आहेत. कधी कधी ना आपल्या घरातील लहान मुलं काय, कधी कधी मोठ्या माणसांना सुद्धा बाहेरचे चिप्स किंवा कुरकुरे खाण्याची इच्छा होते. तर बाहेरचे कुरकुरे चिप्स न खाता जर तुम्ही असे हायजेनिक पद्धतीने बॉबी पापड बनवले आणि मुलांना कुरकुरे म्हणून खायला दिलात ना, ते सुद्धा फार आवडीने खातील आणि कुरकुऱ्यांची आठवणसुद्धा काढणार नाही. त्यामुळे आपल्या मुलांसाठी ना तुम्ही हे पोह्याचे बॉबी पापड एकदा जरूर करून पहा. माझी खात्री आहे घरातील अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींना सुद्धा आवडतील. इतके भन्नाट हे तयार झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे पहा ना, अजिबात गॅस पेटवायचं नाही, झटपट असे तयार होतात, पीठ न शिजवता आणि अगदी कोणालाही जमतील ना, इतके सोपे आहेत. आणि खरं सांगू का, अगदी न फसणारा हा पापडचा नवीन पदार्थ आहे. एकदा नक्की करून पहा. हे पहा, अशा प्रकारे मी तुम्हाला काही पापड तळून दाखवलेले आहेत. खूप छान असे पापड तयार झालेले आहेत. तुम्हाला मी हे तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदम खुसखुशीत आपले हे पापड तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर हे पोह्याचे बॉबी पापड जरूर करून पहा. कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.